वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे या दोघांची सुद्धा पोलीस कोठडी आज संपते आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आरोपींना आज शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करतील। न्यायालयामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांची 2 दिवसांची पोलीस कस्टडी वाढवून मागण्याची शक्यता आहे। 23 मे ते 31 मे पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। न्यायालय नेमका आज काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे जाऊयात। बालाजी, आपण बघू शकतोय या दोघांची म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची आज पोलीस कोठडी संपणार आहे। पोलीस त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी सुद्धा करणार अशी माहिती मिळते। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या त्यांची पोलीस कोठडी संपणार आहे। त्यांना दुपारच्या वेळेमध्ये कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरं तर पोलीस तिघांना एकत्र हजर करणार होते, मात्र निलेश चव्हाणला 24 तास पूर्ण होतात म्हणून सकाळी लवकर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। आता या सगळ्यांची मिळून चौकशी करायचा असा एक युक्तिवाद जो आहे तो पोलीस करू शकतात आणि त्यासाठी या दोघांची सुद्धा पोलीस कोठडी जी आहे ती आज मागवण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात पोलिसांनी सगळी तयारी सुद्धा केलेली आहे। मात्र आज न्यायालय त्यांना पोलीस कोठडी देतं का न्यायालयीन कोठडी देतं, त्यांच्या बचाव पक्षाचे वकील काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि नेमकं काही धागेदोरे मिळवायचे जे आहेत ते महत्त्वाचे धागेदोरे जर या तिघांना एकत्र मिळून चौकशी केल्यानंतर मिळणार असतील तर त्या दृष्टीने पोलीस या दोघांची सुद्धा आज कोठडी मागण्याची शक्यता आहे। आणि आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण यातले 3 आरोपी अगोदरच न्यायालयीन कोठडीत आहेत, मात्र त्यांचा पोलीस कोठडीचा जो हक्क आहे तो अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। मग त्यांच्या वकिलांकडून आज काही दावा केला जातो ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र निलेश चव्हाण या सगळ्या प्रकरणामध्ये आता अटक झालेला आहे, पोलीस कोठडी मिळाली आहे, त्यामुळे आणखी काही नवीन गूढ जे आहे ते यातून उघडतं का ते पाहणं महत्त्वाचं आहे। गौरी, नक्कीच बालाजी, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।